मित्रांनो, इयत्ता 8वी 9वी 10वी 10वी साठी आपण इंग्रजी व्याकरण घेत आहोत. तर आपण नवीन असाल किंवा यापूर्वी आपण व्हिडिओ पाहिले नसाल तर व्हिडिओला पाहून घ्या. असे एकानंतर एक आपण व्हिडिओ पाहिल्यास तर त्याचा फायदा आपल्याला होतो. तर चला जाऊया आजच्या आपल्या मूळ टॉपिककडे. आपल्या टॉपिकचं नाव आहे फ्युचर टेन्स. FUTURE फ्युचर टेन्स, SENTENCE फ्युचर टेन्स. तर याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारचे काळ पाहिले. एक साधा वर्तमान काळ पाहिला. साध्या वर्तमान काळाचे 4 प्रकार पाहिले, त्याचे नियम पाहिले, त्याची रचना पाहिली. नंबर 2 पास्ट टेन्स पाहिला. पास्ट टेन्सचे प्रकार पाहिले, पास्ट टेन्सचे नियम पाहिले, त्याची सूचना पाहिल्या आणि त्याप्रमाणे त्या टेन्सवर वाक्य परिश्रम कसे येतात त्याची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. तर आजचा टॉपिक आपण घेत आहोत तर तो आहे फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्सचे प्रकार पाहूया. काइंड्स ऑफ फ्युचर टेन्स. काइंड्स ऑफ फ्युचर टेन्स. तर आजचा टॉपिक आहे आपला फ्युचर टेन्स. आजचा टॉपिक आहे फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्सचे प्रकार आहेत काइंड्स ऑफ फ्युचर टेन्स. तर त्याचे प्रकार आहेत सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. 2 आहे इम्परफेक्ट. इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. आणि तिसरा आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. असे 4 प्रकार प्रत्येक काळाचे पडत असतात. वर्तमान काळाचे 4 प्रकार पडतात, भूतकाळाचे 4 प्रकार पडतात आणि भविष्य काळाचे पण 4 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे भविष्य काळाचा सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. तर साधा भविष्यकाळ का वापरायचा, कुठे वापरायचा ह्याची माहिती आपण पाहणार आहोत. इम्परफेक्ट टेन्स अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ. हा काळ कुठे वापरायचा, त्याचे फॉर्म काय आहे ते पाहायचं आहे. त्यानंतर परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ, त्याचे रचना आपल्याला पाहायचे, त्यावर आधारित उदाहरण आपल्याला पाहायचे. आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स पूर्ण चालू भविष्यकाळ. तर अशा प्रकारचे 4 प्रकार भविष्यकाळाचे पडतात. तर आपण थोडक्यामध्ये आता सर्वप्रथम घेऊया साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. तर साधा भविष्यकाळ कशाला म्हणतात बाबा? SIMPLE सिंपल फ्युचर टेन्स. भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना, क्रिया आणि प्रसंग व्यक्त करण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. पुन्हा एकदा बघा. भविष्यात घडणाऱ्या घटना, प्रसंग आणि क्रिया ह्या व्यक्त करण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरत असतो. त्याच्यानंतर आता हा काळ कसा बनवला जातो, हा काळ कसा ओळखायचा किंवा याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, आणि मराठीमधला इंग्लिशमध्ये आपल्याला त्याचं भाषांतर करता आलं पाहिजे आणि इंग्लिश मधलं मराठीमध्ये भाषांतर करता आलं पाहिजे. तरच आपला काळ हा परिपूर्ण झाला असं आपण म्हणतो. तर आता ह्या काळाचं फॉर्म काय आहे पहा. FORM फॉर्म मी मराठी सांगतो कारण आपण संपूर्ण ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळं आणि आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी असल्यामुळं मी जास्तीत जास्त मराठीवर भर देतोय की सर्वसामान्य मुलांना हे व्याकरण कळलं पाहिजे. कारण व्याकरण हे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आपल्या अभ्यासक्रमातला भाषेतला मुख्य तो गाभा आहे आणि ती वाक्यरचना आहे. आणि प्रत्येक मुलाला ती वाक्यरचना आली पाहिजे. प्रत्येक काळाची वाक्यरचना करण्यासाठी तुमच्या समोर मी प्रत्येक काळाचा फॉर्म ठेवलेला आहे आणि प्रत्येक काळातल्या 3 क्रिया ठेवल्या आहेत. एक साधी क्रिया कशी असते, नकारार्थी क्रिया कशी असते आणि
प्रश्नार्थ क्रिया कशी असते त्यानुसार आता त्याचप्रमाणे या काळामध्ये सुद्धा 3 प्रकारच्या क्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. तर अगोदर त्यापूर्वी आपण काय करूया, अगोदर त्याचं फॉर्म घेऊया. फॉर्म मध्ये रचना. तर वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो. यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं आहे कुठल्याही भाषेमध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्ता वाक्याच्या सुरुवातीला असतो. आता याच्या पुढे विल कॉमा शॅल प्लस V1 प्लस O कॉम्प्लिमेंट. तर हे झालं साध्या भविष्य काळाची रचना. सोपी रचना आहे, एकदम सोपी आहे, अवघड नाही. याच रचनेमध्ये वाक्य बसवायचं. या रचनेमध्ये वाक्य बसलं तर असे सिंपल फ्युचर झालेलं आहे. परीक्षेमध्ये गेल्या परीक्षेमध्ये काळाचा प्रकार ओळखा असे 2 मार्काचे प्रश्न परीक्षेमध्ये पडलेले 10वीच्या परीक्षेमध्ये. त्यामुळे याच्याकडे कोणी दुर्लक्ष करू नका. तर काळाचा प्रकार ओळखत असताना तुमच्या समोर मी रचना दिलेली आहे, ती रचना पाहायची आणि त्या काळाच्या पुढे नाव टाकायचं किंवा अमुक क्रियापदाचा अमुक काळ बनवा असं 2 क्रियापद दिले असेल आणि अमुक काळ बनवा असं जर म्हटलं असेल तर त्या काळाचं फॉर्म आपल्या डोक्यात ठेवायचं आणि त्या रचनेमध्ये ते वाक्य बसवायचं. म्हणजे आपलं वाक्य काय होईल, बरोबर येईल. तर आपण काय करूया आता या ठिकाणी तुमच्या समोर मी फॉर्म दिलेला आहे. एस प्लस विल प्लस शेल प्लस V1 प्लस O आपली कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हो, कॉम्प्लिमेंट म्हणजे त्या वाक्याला जोडणारे पूरक शब्द. त्या वाक्याला जोडणारे पूरक शब्द. टुमारो, टुडे, लास्ट नाईट, दॅट नाईट, एव्हरी डे, फॉर एव्हर असे जे शब्द असतात, काही काही शब्द हे प्रिपोजिशन जोडलेले असतात. तर तेवढा भाग काय करायचा, तो पूरक शब्द आहे कुणाचं ते ओळखायचं. आता आपण काय करूया, तर आपण उदाहरण घेऊया. उदाहरण घेत असताना आपले साधे उदाहरण आपण घेऊया. त्याला म्हणतो आपण नंबर 1 सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स SENTENCE. साधी रचना किंवा होकारार्थी रचना असा 2 त्याला शब्द प्रयोग आपण करू शकतो. तर पहा, तर पहिलं वाक्य मी ह्या ठिकाणी घेतोय. आय शॅल एक्सप्लेन द पॉइंट असं वाक्य आहे. आता हे वाक्य जर तुम्हाला सांगितलं कंसामध्ये आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ टेन्स, काळाचा प्रकार ओळखा, डोळे झाकून सिंपल फ्युचर टेन्स लिहून टाकायचं. काय लिहायचं, सिंपल फ्युचर टेन्स. का सिंपल फ्युचर लिहायचं, कारण वाक्याची सुरुवात एस झालेली आहे. त्यापुढे टू बीचे क्रियापद शेल किंवा विल आलेला आहे आणि एक्सप्लेन हे V1 आहे आणि त्याच्यापुढे कर्म O आहे, त्याच्यापुढे पॉइंट हा O आहे. म्हणून ह्या वरील रचनेमध्ये फॉर्म मध्ये आपली ही रचना बसलेली आहे. म्हणून हे वाक्य आहे सिंपल फ्युचरचं आहे. त्यालाच म्हणतो आपण सिंपल सेंटेन्स है ना. आता ह्याचं भाषांतर कसं करायचं, भाषांतर करत असताना अगोदर कर्ता घ्यायचा, त्याच्यानंतर कर्म घ्यायचा, त्याच्यानंतर क्रियापद पुढे ठेवायचं. मराठीचं भाषांतर करत असताना क्रियापद हे वाक्याच्या शेवटी जात असतं आणि कर्ता हा वाक्याच्या सुरुवातीला राहतो. मी त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करीन, ठेवीन, असेल, जाईल, बसेल है ना. अशा प्रकारच्या रचना आपण साध्या भविष्यकाळामध्ये करत असतो. किंवा जाणार आहे, येणार आहे, अभ्यास करणार आहे, नार आहे. दुसरं काय म्हणतो आपण, दुसरी भाषेत असं करू शकतो, मी त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करणार आहे. बघा, नार आहे, करणार आहे, ठेवणार आहे, जाणार आहे है ना, अभ्यास करणार आहे किंवा करीन, जाईन, ठेवीन. तर अशा रचना कोणत्या काळाच्या असतील, ते साध्या भविष्य काळाच्या असतात. आता हे मी मोडून टाकतो. असं दुसरं एक वाक्य आपण घेऊया. दुसरं वाक्य बघा, वी शॅल स्टडी इंग्लिश. आता भाषांतर कसं करायचं याचं पहा. आज अगोदर काय करू आपण, वरच्या नियमामध्ये वाक्य बसते का बघा. ह्या वाक्याच्या सुरुवातीला येस, इथं टू बीचं रूप बघा, हे कर्ता आणि मूळ क्रियापद आणि हा
कर्म. पहा मी बाण मारून सांगतोय. येस वी शल टू बी चं रूप शल आणि V1 स्टडी V1 ओ हे इंग्लिश. म्हणून आपली रचना ही कोण्या काळात झाली? हे सिंपल फ्युचर टेन्सी. तर याचं भाषांतर काय आहे मग आता? पूर्वीप्रमाणेच आम्ही इंग्रजीचा अभ्यास करणार आहोत. आम्ही इंग्रजीचा अभ्यास करणार आहोत किंवा आम्ही इंग्लिशचा अभ्यास करू असे भाषांतर केलं तरी चालतं. आम्ही इंग्लिशचा अभ्यास करणार आहोत. आता दुसरे उदाहरण असं घेऊया. He will try to get the highest mark. वाक्य थोडं मोठं देतो. The highest mark, HIGHT highest mark in English. बघा आता हे वाक्य थोडं मोठं जरी असलं तरी आपलं वाक्य केवढं आहे? ही विल ट्राय टू गेट द हायेस्ट मार्क इन इंग्लिश. असं थोडंसं मोठं वाक्य आहे. टू वाक्य जोडलं आहे या ठिकाणी. तर आता याचं भाषांतर कसं करायचं? तो इंग्रजीमध्ये सर्वात जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तो इंग्रजीमध्ये सर्वात जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करणार आहे की तो इंग्लिशमध्ये सर्वात जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करीन असे वाक्य केलं तर ते चालतं. आता ह्या रचनेचे वाक्य बसतंय. यसला ही, विलला विल, ट्रायला V1. आता टू गेट द हायेस्ट मार्क इन इंग्लिश एवढा कर्म आहे की जो इन्फिनिटिव्ह जोडलेला आहे. कर्मने जोडला आहे तो इन्फिनिटिव्ह फंक्शन आय जे ऑब्जेक्ट है ना. टू गेट द हायेस्ट मार्क इन इंग्लिश. इथं टू गेट हे इन्फिनिटिव्ह आहे, कर्माचं काम करतं. म्हणून त्याला आपण काय करूया? पूर्ण त्याला कर्म धरूया है ना. आणि इंग्रजी हे काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. तर पहा आय विल ट्राय टू गेट द हायेस्ट मार्क इन इंग्लिश. तो इंग्रजीमध्ये सर्वात जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करेन किंवा करणार आहे. असे 3 प्रकारचे वाक्य मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. असे 3 प्रकारचे वाक्य तुम्ही घरी चांगला अभ्यास करा. ही रचना पाठ करा. तर आता असे मागच्या तासिक तुम्हाला मी काही सर्वनाम दिले होते. आय, वी, ही, यू, हे एक वचन, हे अनेक वचन. ही, सी, इट आणि तिघाचा अनेक वचन आहे दे. तर असे सर्वनाम घेऊन तुम्ही या रचनेमध्ये वेगवेगळे क्रियापद मूळ क्रियापद घेऊन अनेक प्रकारचे वाक्य घरी बसून करू शकता. अनेक प्रकारचे वाक्य आपण जर केलात तर त्याचा सराव होतो आणि साधा भविष्यकाळ चांगल्या प्रकारे आपल्याला अवगत होतो. तर आता दुसरी रचना आपली या काळातली आहे तो म्हणजे नेगेटिव्ह. NEGATIV नेगेटिव्ह सेंटेन्स. नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य कसं ओळखायचं? मागच्या तासात तुम्हाला मी सांगितलं होतं वाक्यामध्ये नॉट हा प्रत्यय आला की ते वाक्य नकारार्थी समजायचं. मग नॉटची जागा कोणत्या ठिकाणी असते? तर फक्त ती कुठल्याही सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे इज नॉट, आर नॉट, विल नॉट, शेल नॉट. आणि रचना हीच रचना आहे. फक्त इथं काय करायचं? ह्या ठिकाणी नॉट हा प्रत्यय लावायचा आहे. तर बघा आय विल लर्न आय विल लर्न इंग्लिश. वाक्य छोटं घेतो. आय विल लर्न इंग्लिश हे साधं वाक्य आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा नॉट हा प्रत्यय नाही. तर आपण आता ह्या ठिकाणी नॉट हा प्रत्यय लावला. आय विल नॉट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकणार नाही. याचं भाषण कसं करायचं मग? मी इंग्रजी शिकणार नाही है ना. मी इंग्रजी शिकणार नाही. आय विल नॉट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकणार नाही. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे नकारार्थी रचना करीत असताना फक्त सहाय्यकारी क्रियापदापुढे नॉट हा शब्द तुम्ही ठेवला. डू नॉट, डिड नॉट, डज नॉट, विल नॉट, शेल नॉट, वुड नॉट, मे नॉट, मस्ट नॉट. जेवढे आपण मॉडल ऑक्झिलरी आहेत आणि
प्रायमरी ऑक्झिलरी आहे ते सर्व सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्याच्या पुढे फक्त काय लावायचं, नॉट हा प्रत्यय लावायचा, तर ते वाक्य ऑटोमॅटिक काय होऊन बसतं, नकारार्थी वाक्य होऊन बसतं. तर तिसरं वाक्य आपण घेऊया बघा. इट विल रेन टुडे. इट विल रेन, RAN, रेन टुडे. आज पाऊस पडेल, आज पाऊस पडणार आहे. ही साधी रचना आहे. आज पाऊस पडणार आहे, हिला आपण नकारार्थी रचना करायचं आहे. तर काय करायचं, या ठिकाणी फक्त नॉट प्रत्यय लावायचा. काय लावायचा, नॉट प्रत्यय. इट विल नॉट रेन टुडे, आज पाऊस पडणार नाही, हे भाकीत आहे, है ना. आज पाऊस पडणार नाही. इट विल नॉट रेन टुडे, आज पाऊस पडणार नाही, हे भाषांतर. हे झालं तुमचा कर्ता, हे झालं तुमचं क्रियापद, आणि हे झालं मूळ क्रियापद, आणि हे झालं तुमचं हे कॉम्प्लिमेंट, है ना. म्हणजे वरच्या रचनेमध्ये आपलं वाक्य बसलेलं आहे. आता दुसरे वाक्य असं आपण घेऊया. एक वाक्य आपण घेऊया. रामा विल रन फास्ट. राम विल रन फास्ट. हे वाक्य सुद्धा साध्या रचनेच आहे. साधी रचना आणि नकारार्थी रचना सारखीच आहे, फक्त फरक थोडा आहे. या ठिकाणी आपल्याला काय लावायचं आहे, नकारार्थी रचनेमध्ये नॉट हा प्रत्यय लावायचा आहे. राम विल नॉट रन फास्ट. राम जलद धावणार नाही. राम जलद धावणार नाही, है ना. असं त्याचं भाषांतर होईल. तसे 3 रचना आपण पाहिलेल्या आहेत. आता तिसरी रचना आपण पाहूया, ती म्हणजे इंट्रागेटिव्ह. INTERROGATIVE, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, है ना. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य, किंवा त्याला आपण क्वेश्चन सेंटेन्स असे म्हणतो, है ना. आता क्वेश्चन सेंटेन्स ह्याच्यावर गेल्या परीक्षेमध्ये 2 मार्काचा प्रश्न पडला होता. एक वाक्य दिलं होतं, आणि वाक्य दिल्यानंतर एक वाक्य दिलं होतं, आणि त्या वाक्यातील 2 शब्दाखाली अंडरलाईन केली होती. त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाला अनुसरून डब्ल्यूचा प्रश्न विचारा. डब्ल्यूचा प्रश्न तयार करा. फ्रेम डब्ल्यूच क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन्ड पार्ट ॲज अ आन्सर, असा क्लिअर कट प्रश्न आलेला होता. त्यामुळं आपल्याला इंट्रागेटिव्हची रचना आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. इंट्रागेटिव्हची रचना आपल्याला पाठ झाली की त्याची रचना कळली, त्याच्या सुरुवातीला डब्ल्यू शब्द लिहिला की वाक्य रचना प्रश्नाचं वाक्य आपलं ऑटोमॅटिक होईल, तयार होईल. मग आता याची काय रचना, काय वाक्याची, प्रश्नाचं वाक्य काय, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न वाक्याचा अर्थ काय आहे, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्य. मग त्याचे 2 प्रकार पडा, हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. एक येस ऑर नो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन. नंबर 2 आहे डब्ल्यूएस क्वेश्चन. डब्ल्यूएस क्वेश्चन कधी विचारतं, कधी येस ऑर नो टाईप क्वेश्चन विचारतं. येस ऑर नो टाईप क्वेश्चन कधी विचारतं, कधी डब्ल्यूएस क्वेश्चन विचारतं. दोन्ही प्रकारचे प्रश्न परीक्षा दर्शकात अत्यंत महत्वाचे आहेत, आणि म्हणून ही जी रचना तुमच्या समोर देतो ते सर्वांनी ह्याच्यात थोडं फोकस करा आणि ते पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर पहा आता रचना काय आहे, फॉर्म काय बघायचं. FORM, फॉर्म फार सोपं आहे. वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. काय रचना आहे, वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस O कॉम्प्लिमेंट, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह द्यायला मात्र कोणी विसरू नका, कारण वाक्याचं नावच आहे आपल्या इंट्रागेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन सेंटेन्स. त्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, मार्क ऑफ इंट्रागेशन हे आलंच पाहिजे. मार्क ऑफ इंट्रागेशन हे आलंच पाहिजे. आता आपण साध्या वाक्यामध्ये काय करत होतो, कर्ता वाक्याच्या सुरुवातीला लिहित होतो. नकारार्थी वाक्यामध्ये कर्ता वाक्याच्या सुरुवातीला लिहित होतो. पण आता थोडासा बदल आहे. कर्त्याच्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद ठेवायचं इथं, आणि कर्त्याला थोडं त्याच्या पुढे ठेवायचं आहे. काम संपलं, आणि वाक्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. फक्त 2-3 बदल आहेत. आता रचना तीच आहे. रचना काय देत नाही. रचना म्हणजे काय, रचना दिली या ठिकाणी बरोबर तुम्हाला मी विल कॉमा शल प्लस येस प्लस V1 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट ऑब्लिक कॉम्प्लिमेंट, शेवटी क्वेश्चन मार्क. आता ही रचना दिलेली आहे. तर आपण आता वाक्य तयार करूया. पहा कसं वाक्य तयार करायचं बघा. Will you
वेलकम हिम. विल यू वेलकम हिम? तुम्ही त्याचे स्वागत करणार आहात का? तुम्ही त्याचे स्वागत करणार आहात का? तुम्ही त्याचे स्वागत करणार आहात का? बघा इथं वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यू शब्द सॉरी टू बीचे क्रियापद आलेलं आहे, त्यापुढे हे करता आलेलं आहे आणि ह्याच्यानंतर V1 आणि ह्याच्यानंतर O आणि शेवटी प्रश्न चिन्ह. मग ह्याचं भाषांतर कसं करायचं? तुम्ही त्यांचे स्वागत करणार आहात का? करणार आहात का? किंवा तुम्ही त्याचे स्वागत करणार आहात का? करणार का? नार आहेत, नार आहे, नार आहोत. तुम्ही त्याचे स्वागत करणार आहात का? करणार का? अशा प्रकारची वाक्य मराठीमध्ये तुम्हाला तयार करावी लागते. त्याच्या पुढचे वाक्य अजून असं घेऊया पहा. दुसरं वाक्य आहे विल इट रेन टुडे? इट विल रेन टुडे. आज पाऊस पडणार आहे का? पडणार असेल तर येस, पडणार नसेल तर नो. है ना? एस आर नो टाइप क्वेश्चन. ह्याला काय म्हणायचं? एस आर नो टाइप क्वेश्चन किंवा हर्बल क्वेश्चन. आज पाऊस पडणार आहे का? प्रश्नार्थक चिन्ह. रचना तीच आहे. वाक्याचं टू बीचं क्रियापद, पुढे V1 सॉरी यस, पुढे V1 आणि कॉम्प्लिमेंट शब्द, वेळदर्शक शब्द. आज पाऊस पडणार आहे का? है ना? आता तिसरं वाक्य हे घेऊया आणि त्याच्या पुढच्या टॉपिकला आपण वळूया. आता पुढे बघा कोणतं वाक्य आहे ते. शॅल वी इम्प्रूव्ह आवर हँड रायटिंग? शॅल वी इम्प्रूव्ह, IMPROV, इम्प्रूव्ह आवर हँड रायटिंग. क्वेश्चन मार्क. आम्ही आमचे हस्तलेखन सुधारणार आहोत का? आम्ही आमचे हस्तलेखन सुधारणार आहोत का? इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे, है ना? काही भाषांतर, है ना? आम्ही आमचे हस्ताक्षर सुधारणार आहोत का? वगैरे वगैरे, है ना? तर अशा प्रकारचे 3 प्रकारच्या रचना या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. थोडक्यात नमुने घेतलेले आहेत. त्या नमुन्याच्या आधारे आपण घरी बसून वेगळं क्रियापद घ्यायचं आणि त्याखाली मी त्याच्या खाली 4, 5, 6 प्रकारचे सर्वनाम टाकलेले आहेत. त्या सर्वनाम करता म्हणून घ्यायचे आणि अनेक प्रकारचे वाक्य घरी बसून तयार करायचे. तर याच्यावर प्रश्न निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. आता साध्या भविष्यकाळामध्ये एक दुसरी एक रचना इंग्रजीमध्ये आहे, है ना? साध्या भविष्यकाळामध्ये गोइंग टू ची एक रचना आहे, है ना? मग आजचा टॉपिक आपला त्यामध्ये काय आहे? टू बी, गोइंग टू ची रचना हे साध्या भविष्यकाळामध्ये असते, है ना? टू बी, गोइंग टू ची रचना ही साध्या भविष्यकाळामध्ये व्यक्त केली जाते, है ना? अर्थ तोच आहे. अर्थ जो साध्या भविष्यकाळाचा अर्थ आहे, जाणार आहे, ठेवणार आहे, अभ्यास करणार आहे, झोपणार आहे, जेवणार आहे, केस विंचणार आहे, दात घासणार आहे, बाहेर जाणार आहे, बसणार आहे, अशा प्रकारच्या रचना साध्या भविष्यकाळातल्या गोइंग टूच्या रूपामध्ये कधी कधी परीक्षेमध्ये विचारल्या जातात 1 मार्कासाठी. तर त्याची रचना आपण तुम्हाला आता माहित असणं आवश्यक आहे. तर त्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस एंड कॉमा इज कॉमा आर प्लस GOING गोइंग टू प्लस V1 प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट शेवटी पूर्ण विराम. सोपी रचना आहे. जी साध्या भविष्यकाळात रचना होती तीच या ठिकाणची रचना आहे. फक्त साध्या भविष्यकाळामध्ये काय होते? विल ऑब्लिक शेल होते. आता त्याची जागा कोणी घेतलेली आहे? एम इज आर ने घेतलेली आहे, है ना? जर गोइंग टू ची रचना आली शेल विल वापरा म्हणेल, शेल विल दिलं गोइंग टू वापरा म्हणेल, है ना?
शेल विल दिला, साधा भविष्यकाळ दिला. साधा भविष्यकाळ रचना तुम्हाला माहित आहे. त्या रचनेमध्ये वाक्य आलं आणि कसं सांगितलं, रीराईट द सेंटेन्स युजिंग गोइंग टू. खालील वाक्य गोइंग टूचा वापर करून पुन्हा लिहा. असं जर आलं समजा तर ते वाक्य या रचनेमध्ये बसवायचं. कसे कोणती रचना, एस प्लस एन प्लस इज प्लस आर प्लस गोइंग टू प्लस V1 प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. तर ही रचना आहे त्याची. या रचनेमध्ये वाक्य बसवायचं. आता या रचनेमध्ये वाक्य बसवत असताना थोडं फोकस करायचं की रचना जर थोडा तुम्ही जर समजा घोळ केला तर त्या ठिकाणी तुमचा मार्क जाऊ शकतो. म्हणून काळजीपूर्वक रचना अभ्यासा. रचना जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत कंसात दिल्या जी सूचना आहे त्या सूचनेचं पालन तुम्ही करत नाही. जेव्हा सूचनेचं विद्यार्थी पालन करत नाही तेव्हा तुमचे मार्क हे कट केले जातात आणि सूचनेचं पालन अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण प्रत्यक्षपणे काय करूया, तुमच्या समोर रचना दिलेली आहे है ना, तुमच्यासमोर रचना दिलेली आहे. आता आपण गोइंग टू ची रचना तयार करूया. तुम्हाला मी काय देतो, आता साध्या भविष्यकाळाचं वाक्य देतो है ना. तर बघा, सिंपल रचना, सिंपल सेंटेन्स देतो. सिंपल सेंटेन्स कोण्या काळाचं सिंपल सेंटेन्स, सिंपल फ्युचरचं सिंपल सेंटेन्स है ना. कसं पहा पुढे, आय विल लर्न इंग्लिश. आता हे वाक्य आहे साध्या भविष्यकाळाचं. कशामुळं, हे यस आलेलं आहे, हे टू बीचं रूप इथं आलेलं आहे, इथं V1 आलेलं आहे आणि इंग्रजी ओच्या रूपात मांडलेली आहे है ना. आय विल लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकणार आहे. अर्थ तोच आहे, तोच गोइंग टूचा अर्थ राहणार आहे. जो गोइंग टूचा अर्थ राहणार आहे तोच साध्या भविष्यकाळाचा अर्थ राहणार आहे. हे साधी रचना आहे. होकारार्थी रचना तर आपण म्हणतो. रचना कोणत्या रूपात असेल, नकारार्थी असेल आपण नकारार्थी गोइंग टूच वाक्य करायचं. दिलेली रचना हे प्रश्नार्थक असेल आपण प्रश्नारूपामध्ये गोइंग टूच रचना तयार करायचं. म्हणजे साध्या भविष्यकाळामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याला अनुसरून तुम्हाला गोइंग टूची रचना या ठिकाणी करावी लागते. तर पहा, आता आयला आय आपण कायम ठेवू. आता ह्या ठिकाणी काय होईल, आय एम होईल, विल निघून जाईल है ना. आय एम, कारण आयच्या पुढे आय एम येतं. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. टू बीचे सहाय्यकारी क्रियापद, प्रायमरी व्हर्ब, एकवचने कोणते, अनेकवचने कोणते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्वनामाचा तक्ता दिलेला आहे. सर्वनाम एकवचने कोणते, अनेकवचने कोणते, एकवचनी सर्वनाम, एकवचनी क्रियापद, अनेकवचनी सर्वनाम, अनेकवचनी क्रियापद. अगदी वाक्याच्या व्हिडिओच्या प्रारंभीच तुम्हाला मी तो तक्ता दिला आहे की त्या तक्त्यावरच संपूर्ण इंग्रजी एकवचन अनेकवचन तुम्हाला ते करायचं आहे किंवा लिहायचं आहे. म्हणजे आय एम ही एकवचनी आहे, प्रथम पुरुष, त्याच्या पुढे क्रियापद एकवचनी एम, आय एम. आता त्याच्यानंतर पुढे गोइंग टू, बघा गोइंग टू ह्या रचनेमध्ये आय एम गोइंग टू लर्न, LEARN, लर्न इंग्लिश. झालं वाक्य तुमचं. आता काय बदल केला आपण, तेवढ्या बदल आपण अंडरलाईन करू. आय एम गोइंग टू एवढा बदल केलेला आहे. म्हणजे एक्झामिनरला पेपर तपासताना काय दिलेलं आहे, काय वापरायला सांगितलं आणि वापरल्या भागाला आपण अंडरलाईन केलेलं आहे. म्हणजे गोइंग टू हे नवीन शब्द आहे आणि म्हणून गोइंग टूला आपण काय केलं, अंडरलाईन. अंडरलाईन द वर्ड विच इज न्यू फील्ड है ना, विच इज न्यू फील्ड. जो नवीन शब्द भरलेला आहे त्याखाली अंडरलाईन करा. सोपा आहे का, अवघड आहे, सोपा आहे. आता पहा, त्याच्यानंतर दुसरं एक वाक्य तुम्हाला तुमच्या समोर मी देतो. दे विल appear, APPER, they will appear for exam. ते परीक्षेला बसणार आहेत है ना. ते परीक्षेला बसणार, अपियर फॉर परीक्षेला बसणे, ते परीक्षेला बसणार आहेत किंवा ते परीक्षेला बसतील. दोन्हीचा अर्थ एकच होतो. ते परीक्षेला बसतील किंवा ते परीक्षा देतील वगैरे वगैरे. तर आता कंसात काय म्हणते, रिराईट द सेंटेन्स युजिंग गोइंग टू. एक सूचना देतो तुम्हाला कंसामध्ये, पण तुम्हाला कळेल. रिराईट द सेंटेन्स, SENTENC सेंटेन्स युजिंग गोइंग टू कंस बंद. तर अशी सूचना तुम्हाला दिलेली आहे. 1 मार्कला असेल किंवा मग ते 2 मार्कला असेल, पण आपला मार्क जाता कामा नये
थेंबे थेंबे तळे साचे, एका मार्कावर आपलं फर्स्ट क्लास जात आहे, एका मार्कावर आपलं मेरिट जात आहे, एका मार्कावर आपण फेरवतो, म्हणून एका एका मार्काला फार मोठी किंमत आहे आणि म्हणून ती आपण एक एक मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता वाक्य त्या ठिकाणी दिलं आहे. आता आपण आता गोइंग टू म्हटलं की डोळ्यासमोर त्या गोइंग टू ची रचना आली पाहिजे. काय रचना आहे गोइंग टू ची? सब्जेक्ट प्लस एम प्लस इज प्लस आर प्लस V1 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. संपलं. ती रचना तुमच्या समोर आली पाहिजे. मग करता करता जशा तसा घ्या. आता या कर्त्याला अनुसरून टू बी किती आपल्या वर्तमान काळामधले आर आहे, दे आर, त्याच्या पुढे प्लस गोइंग टू ठेवायचं आहे, GOING गोइंग टू, दे आर गोइंग टू. आता पुढे राहिला शब्द कोणता आहे? कोणता आहे? अपियर फॉर एक्झाम. अपियर फॉर एक्झाम. पूर्ण घ्या. आता कोणता भाग नवीन आहे ठिकाणी? तर गोइंग टू हा भाग वेगळा आहे, अंडरलाईन. सोपा आहे का अवघड आहे? एकदम सोपा आहे. फक्त कॉन्सन्ट्रेट, लक्ष केंद्रित करायचं आहे, रचनेकडे लक्ष केंद्रित करायचं. रचना त्या पाठ झाल्या पाहिजेत. आता घरी गेल्यानंतर करा. इकडे वाक्याचा प्रकार, त्याच्या पुढे रचना आणि त्याच्या पुढे उदाहरण. दोन प्रत्येकाला दोन उदाहरणं, रचना असा तक्ता तयार करून ठेवा. काळा कसलाही प्रश्न पडला तर तुम्हाला ते सोडवता येतो, वाक्य तयार करता येते. त्याच्यानंतर आता त्याच्या पुढचं वाक्य आपण घेऊया. आपण बघा, राम will IMPROVE Ram will improve his English. Ram will improve his English. रामला yes हे to be, improve V1, his English हे O. राम will improve his English. राम त्याची इंग्रजी सुधारणार आहे, है ना? राम त्याची इंग्रजी सुधारणार आहे. आता कसं? आता कंसामध्ये सूचना तेच राहील. रिराइट अ सेंटेन्स युजिंग गोइंग टू. रिराइट अ सेंटेन्स युजिंग गोइंग टू. मग रामला राम एक वचनी आहे. मग साध्या टू बीचं सहाय्यकारी क्रियापद एक वचनी इज आहे वर्तमान काळामधलं. त्याच्यानंतर गोइंग टू इम्प्रूव्ह IMPROVE. राम इज गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश किंवा हिज इंग्लिश लँग्वेज म्हणा, अजून चांगलं वाटेल. LANGUAGE है ना? LANGUAGE. आता अजून वाक्य थोडस धार येते. राम इज गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश लँग्वेज. राम त्याची इंग्रजी भाषा सुधारणार आहे. राम त्याची इंग्रजी भाषा सुधारणार आहे. राम इज गोइंग टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश लँग्वेज. नवीन भागाला आपल्याला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. इज गोइंग टू. तर अशा प्रकारे गोइंग टू ची रचना आपण साध्या ह्याच्यातली पाहिली. आता आपण पाहूया नकारार्थी, है ना? आपण ती रचना आपल्याला पाहिजे. साधी रचना, नकारार्थी रचना आणि प्रश्नार्थक रचना. तर इथं आता आपण नेगेटिव्ह लिहू. NEGATIVE नेगेटिव्ह सेंटेन्स. आता नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं की सहाय्यकारी क्रियापदापुढे मागे सांगितलं आपण नॉट. सहाय्यकारी क्रियापदाला अगदी चिटकून नॉट जोडायचा. ऑटोमॅटिक वाक्य काय होऊन बसतं? नकारार्थी होऊन बसतं. कसं म्हणते आता बघा, कसं होऊन बसतं पहा. राम किंवा रवी घेऊ आपण. आता नाव कोणते घेऊ शकता? रवी विल नॉट. बघा, रवी विल नॉट स्टडी हार्ड. बघा, आता इथं तुम्हाला काय केलेलं आहे? नकारार्थी रचना दिलेली आहे साध्या भविष्यकाळाची, है ना? रचना त्याने अगोदर दिलेली आहे. म्हणजे वरचं वाक्य कोणत्या काळातलं आहे? नकारार्थी असेल तर गोइंग टूचं वाक्य नकारार्थी. दिलेलं वाक्य होकार असेल तर गोइंग टूचं वाक्य होकारार्थी. दिलेलं वाक्य प्रश्नार्थक असेल तर गोइंग टूचं वाक्य सुद्धा प्रश्नार्थकच असलं पाहिजे. म्हणून दिलेलं वाक्य आहे नकारार्थी आहे. आपला टॉपिक, आपला ह्याचं नावच आहे, ह्याचा
टॉपिकचं की निगेटिव्ह सेंटेन्स अभ्यासा है ना. त्याच्या है ना. पुढे बघा आता आपण काय करूया, त्या विलवर रेषा मारूया. काढून टाकायचं विल आपल्याला. रवी रवी हे क्वेश्चन आहे म्हणजे इज घ्यावं लागेल. तुम्हीच सायकल क्रियापद वर्तमान काळामधलं. त्याच्या पुढे नॉट लिहून टाकायचं. त्याच्या पुढे गोइंग टू स्टडी STUDY स्टडी हार्ड. काम संपलं है ना. नवीन भाग कोणता आहे, इज नॉट गोइंग टू स्टडी. इज नॉट गोइंग टू एवढा भाग नवीन आहे, अंडरलाईन. राम विल नॉट स्टडी हार्ड. राम इंग्लिशची मेहनत करणार नाही. राम इंग्लिशचा अभ्यास करणार नाही. ह्याचा अर्थ तोच होईल, राम इंग्लिशचा अभ्यास करणार नाही है ना. आता शेवटचे एक वाक्य घेऊया या रचनेवरलं. We will not get up early. आम्ही सकाळी लवकर उठणार नाही है ना. We will not get up early. आम्ही सकाळी लवकर उठणार नाही है ना. नकारात्मक वाक्याचं आहे. आपल्या कंसामध्ये गोइंग टू वापरायला सांगितलं आहे है ना. काय वापरायला सांगितलंय, गोइंग टू ची रचना आपण शिकत आहोत. साधी रचना शिकली, आता नकारार्थी रचना शिकत आहोत. या ठिकाणी जे वाक्य नकारार्थी आहे तेच वाक्य खाली नकारार्थी आता गोइंग टू तयार करायचं आहे. तर पहा कसं वाक्यात आहे, we will not get up early. आम्ही लवकर उठणार नाही. आणि म्हणून we आणि क्वेश्चन वी आहे म्हणून आर. वाक्याचा आरचा आपल्याला बदलायचा नाही म्हणून नॉट. त्याच्यानंतर पुढे लिहायचा कोणता प्रत्यय आहे आपला, गोइंग टू. इथं राहिलं क्रियापद V1 गेट अप. त्याच्यातला शब्द आला निर्देशक आर्ली लवकर है ना. म्हणजे वी आर नॉट गोइंग टू गेट अप अर्ली. आम्ही सकाळी लवकर उठणार नाही. अंडरलाईन द न्यू वर्ड विच इज फील्ड. जो नवीन शब्द वापरलेला आहे त्याच्या खाली आपण अंडरलाईन केलेली आहे म्हणून चटकून लक्षात येतं. हे झाले इंट्रागेटिव्हचे 3 उदाहरण झाले. आता घेऊया निगेटिव्हचे 3 उदाहरण झाले. आता घेऊया इंट्रागेटिव्हचे 3 उदाहरण. इंट्रागेटिव्ह INTERROGATIV इंट्रागेटिव्ह सेंटेन्स है ना. प्रश्नार्थक वाक्य किंवा तर आपण काय म्हणतो क्वेश्चन सेंटेन्स. हे कोण्या काळातलं बघत आहोत, सिंपल फ्युचर टेन्स. आणि सिंपल फ्युचर टेन्स आपला काय वापरायला सांगितलेला आहे, गोइंग टू. तर पहा इकडे आता इंट्रागेट करत असताना काय करायचंय, वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करायची आहे आणि सहाय्यकारी क्रियापदापुढे करता ठेवायचा आहे. साध्या वाक्यामध्ये करता अगोदर असतो, सुरुवातीला असतो आणि क्रियापद त्याच्या पुढे असतं. पण पुढलं क्रियापद महागे घ्यायचं आणि महागाला करता मागचा प्रारंभीचा करता सुरुवातीचा करता क्रियापदाच्या पुढे ठेवायचं. फक्त 2च बदल, बाकीच्या जशास तसा. आणि वाक्याच्या शेवटी फक्त प्रश्नार्थक चिन्ह मात्र द्यायला विसरायचं नाही. उदाहरण बघा, Will you come to see me? Will you come to see me? तू मला भेटायला येणार का, असं वाक्य आहे प्रश्नार्थक. तू मला, सी म्हणजे भेटायला, कम म्हणजे येणार का, प्रश्नार्थक वाक्य. आता हे वाक्य प्रश्नार्थक आहे, सिंपल फ्युचरचं आहे, पण कंसामध्ये सांगितलंय गोइंग टू. कारण बरेचसे विद्यार्थी 3 रचना शिकत नाहीत. आता गुरुजी सुद्धा शिकवतात पण मुलांचं दुर्लक्ष असल्यामुळे ते करत नाहीत. म्हणून 3 रचनेकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. कोणती रचना परीक्षेमध्ये विचारेल ते सांगता येत नाही, कारण आपली भाषाची रचनेवर आधारित आहे. आवर लँग्वेज डिपेंड अपॉन द स्ट्रक्चर. ए लॉट ऑफ स्ट्रक्चर मेक द लँग्वेज गुड है ना. अनेक प्रकारच्या रचना मिळून ही भाषा तयार झाली असते. प्रसंगाप्रमाणे, घटनेप्रमाणे आणि सिक्वेन्स प्रमाणे आपण वाक्य बोलत असतो. त्यामुळे रचना तयार करणं हे काळामध्ये आपण शिकणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी वाक्याच्या प्रारंभीला काळ सुरुवात का केला, तर प्रत्येक मुलांना वाक्यरचना तयार करता आली पाहिजे. आणि त्या वाक्यरचना तयार करता आली की विद्यार्थी आमचा इंग्रजीमध्ये निश्चितपणे चांगला आहे असं गृहीत
घ्यायला हरकत नाही. तर पहा थोडी इकडे पहा इकडे, विल यू कम टू सी मी, तू मला भेटायला येशील का. आता या ठिकाणी काय करायचं, आता इथं आपण टू बीचं रूप घ्यायचं वाक्याच्या सुरुवातीला, फक्त ती वर्तमान काळामधलेच. वर्तमान काळात टू बीचे क्रियापद आहेत एम कॉमा इज कॉमा आर. मग आता प्रश्न मुलांना पडतो बाबा एम इज आर केव्हा घ्यायचं, तर क्रियापद एक करता किती वचनी आहे, तर यू. किती वचनी आहे, एक वचनी आहे. अनेक वचनी असला तर यू आर. हे यू हे करता सर्वनाम कसं आहे, एक वचन वापरलं जात आहे आणि अनेक वचन वापरलं जात आहे. अगदी व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओमध्ये हा भाग टाकलेला आहे. यू एक वचनी, यू अनेक वचनी. यूच्या पुढे आरच येणार, एक वचनी हा इज येणार नाही किंवा आर येणार नाही, लक्षात ठेवायची है ना. म्हणजे आज काय जाता विलिंग काय होईल, आर. त्यापुढे यू, आर यू, आर यू गोइंग, आर यू गोइंग टू सी मी, क्वेश्चन मार्क. आर यू गोइंग टू सी मी, गोइंग टू ला रेषा, आर ला रेषा. आर यू गोइंग टू सी मी, तू मला भेटा येणार आहेस का. वाक्य तेच आहे, रचना बदललेली आहे, फक्त अर्थ तोच आहे. सिंपल फ्युचरची रचना आहे, हे गोइंग टू ची रचना आहे. गोइंग टू ची रचना फक्त सिंपल फ्युचर मध्येच मांडली जाते, कारण दोन्ही वाक्याचा अर्थ हा सारखाच आहे. इंट्रागेटिव्ह आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, गोइंग टूच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह सुद्धा दिलेलं आहे. अजून दोन वाक्य घेऊया, पहा पुढे. विल टीचर पनिश, will teacher punish that boy. गुरुजी त्या मुलांना शिक्षा करतील काय, गुरुजी त्या मुलांना शिक्षा करतील काय, प्रश्नचिन्ह. गुरुजी त्या मुलांना शिक्षा करतील काय किंवा करणार काय, असं तिचं भाषांतर आहे. तर आपल्याला काय घ्यायचं, इथं विल आहे, विल रेषा म्हणून टाकायची आहे. मग आपले टूबीचे क्रियापद कोणकोणते आहेत सांगा. वर्तमान काळामधले इज कॉमा आर कॉमा एम कॉमा इज कॉमा आर, हे तीन सहाय्यकारी क्रियापद आहेत. आता टीचर हे एक वचनी आहे, म्हणून टूबीचे सहाय्यकारी क्रियापद एक वचनी म्हणजे आर, सॉरी एक वचनी म्हणजे इज. इज टीचर, TEACHR, इज टीचर गोइंग टू पनिश, PUNISH, punish that boy. Question mark. Is teacher going to punish that boy? त्या मुलांना गुरुजी शिक्षा करणार काय, असाच प्रश्न आहे. वरचा प्रश्न जसा आहे तसा हा सुद्धा प्रश्न आहे. परंतु परीक्षेमध्ये कधी कधी काय करते विद्यार्थी मित्रांनो, की गोइंग टू ची रचना देतय आणि वाक्यामध्ये कॅन, वाक्यामध्ये विल कॉमा शॅल वापरून सिंपल फ्युचरचं वाक्य तयार करायला सांगते. उदाहरण सांगतो, एक दोन उदाहरण घेतो या ठिकाणी. दे आर गोइंग टू रीड इंग्लिश. हे साधी रचना आहे, गोइंग टू ची आहे मी रेषा मागच्या ठिकाणी है ना. कंसामध्ये rewrite rewrite the sentence, using shall comma will, comes bun. Rewrite the sentence using shall comma will, असं वाक्य येऊ शकतं की वरच्या वाक्यामध्ये शेल किंवा विल वापरून वाक्य तयार करा है ना. आता हे विल आणि शेल कशाचा प्रत्यय आहे, साध्या भविष्यकाळाचा प्रत्यय आहे. त्याची रचना तुम्हाला मी दिली, यस प्लस शेल कॉमा विल प्लस विन प्लस ओ, साधी रचना एकदम आपण सुरुवातीला घेतली. तर त्या रचनेमध्ये आपल्याला हे वाक्य बसवायचं आहे ना. तर कसं वाक्य होईल बघा. मग आता हे निघून जाईल, हे निघून जाईल, हे निघून जाईल, राहिलं काय, करता वाक्य तसंच घ्या. दे शॅल किंवा विल वापरा चालताय. दे शॅल रीड इंग्लिश, बघा झालं. दे शॅल रीड इंग्लिश. हे सब्जेक्ट, हे टू बीचं साहित्य क्रियापद भविष्यकाळामधलं, हे V1 आणि हे O. ते इंग्रजी वाचणार आहे है ना.
ते इंग्रजी वाचणार आहेत. दे आर गोइंग टू रीड इंग्लिश, ते इंग्रजी वाचणार आहेत. दे शॅल रीड इंग्लिश, ते इंग्रजी वाचतील किंवा वाचणार आहेत असं द्यायचं. जर समजा शॅल आणि विल दिलं तर गोइंग टू वापरायचं, गोइंग टू दिलं शॅल आणि विल वापरायचं. मग ते प्रश्नार्थक असो, मग ते निगेटिव्ह असो, मग ते होकारार्थी असो, कुठलाही भाग विचारला तर त्या भागावर प्रश्न तुम्हाला टाकता येतात. तर ह्या ठिकाणी आपण सिंपल फ्युचर टेन्स आणि त्याच्यावर आधारित वाक्य, त्याची रचना आणि त्याच वाक्यामध्ये गोइंग टू ची रचना आपण शिकली. 3 प्रकार, 3 ह्याच्यामध्ये निगेटिव्ह, सिंपल, निगेटिव्ह आणि क्वेश्चन मार्क अशा प्रकारचे आपण 3 शिकत आहोत. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला इम्परफेक्ट फ्युचर टेन्सची माहिती घ्यायची आहे. तर आपण नवीन असाल किंवा यापूर्वीचे आपण व्हिडिओ पाहिले असाल तर व्हिडिओ पाहून घ्या आणि दररोज नवीन मी व्हिडिओ आपल्या समोर सादर करणार आहे. त्याचा लाभ घ्या. धन्यवाद.